विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आता बोलतायत। स्थानिकांसोबत काही वाद झाल्याची चर्चा रंगलेली होती, नेमकं काय कारण होतं आणि आज काय पाहणी करणार आहात? आपल्या सर्वांना मागेच सांगितल्याप्रमाणे मच्छिमार नगर जे आमच्या कुलाबा कॉर्पोरेट परिसरात हा एक मोठा कोळीवाडा आहे, याचं सुशोभीकरण करण्याचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे। या परिसरात मोठ्या प्रमाणात सुशोभीकरण करून पर्यटकांसाठी पण मुंबईतील आदर्श कोळीवाडा बघण्याची संधी आम्ही उपलब्ध करून देणार आहोत। आणि त्या कामात काही विलंब होत होता आणि त्या कामात थोडी अडचण करायचा प्रयत्न काही लोकांकडून होत होता आणि त्यामुळे मी त्या दिवशी इकडे एक राऊंड घेऊन कामाची पाहणी केली आणि त्यावेळेला काही कान उघडणी करण्याची गरज होती, ती कान उघडणी केली। परंतु आज परत इकडे फॉलोअप दौरा घेऊन इकडे फॉलोअप पाहणी करून काम किती झालं आहे आणि काय प्रगती आहे कामात हे बघण्यासाठी मी इकडे आलो आहे आणि समाधानकारक असं काम आता हाती घेतलं गेलं आहे आणि मला खात्री आहे की पुढच्या 2 महिन्याच्या आत हे संपूर्ण काम पूर्ण होईल आणि एक सुशोभित असा कुलाब्यातला हा कोळीवाडा आपण मुंबईकरांसाठी उपलब्ध करून देऊ। सर, जी सुनावणी होती ती सुनावणी तुम्ही एक दिवस अगोदर घेतायत। ज्या पद्धतीने वारंवार टीका केली जाते की सुनावणीला विलंब केला जातो, दिरंगाई केली जाते, काय नेमकं आहे तुम्ही सुनावणी अगोदर घेतलेली? आज मला दिल्लीतून P20चा जो कार्यक्रम होत आहे, म्हणजे G20 मधले सर्व देशांमधील पीठासीन अधिकाऱ्यांचा P20 हा एक कॉन्फरन्स दिल्लीत आयोजित केला गेला आहे, ज्याचं उद्घाटन आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी करणार आहेत असं समजतं आणि त्या कार्यक्रमाचं आमंत्रण आलं असल्यामुळे मला त्या कार्यक्रमात उपस्थित राहणं आवश्यक असल्यामुळे मी हा कार्यक्रम 13 तारखेला आहे, 13 तारखेला जी सुनावणी ठेवलेली ती मी आता 12 तारखेला घेत आहे आणि त्यामुळे मला ह्या विषयात कुठच्याही प्रकारची दिरंगाई करायची नाही आहे आणि लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आहे। खरं तर मी ती तारीख पुढे देऊ शकलो असतो, परंतु मला ह्याच्यात कदापि कुठचाही वेळ घालवायचा नाही आहे आणि म्हणूनच एक दिवस आधी मी ती सुनावणी घेऊन या विषयात आता पुढे जाणार आहे। सातत्यानं तुमच्यावरती एक आरोप केला जातो की या सुनावणीला तुम्ही जाणून बुजून वेळ काढूपणाचं धोरण करताय, ठाकरे गटाकडनं हा आरोप केला जातो सातत्यानं। नाही, माझे 2 मुद्दे आहेत त्याच्यात। सर्वप्रथम जर का मला दिरंगाई करायची असती, वेळ काढायचा असता, तर या कारणास्तव मी ही सुनावणी पुढे ढकलू शकलो असतो, पण मी तर सुनावणी आधी घेतोय, त्यामुळे आता मला वेळ काढायचा आहे की लवकर संपवायची आहे सुनावणी याबद्दल मला वाटतं प्रत्येकजण विचार करून याबद्दलचं उत्तर प्राप्त करू शकतो। आणि ज्या टीका होत आहेत, जे बोललं जातं आहे, जे आरोप केले जात आहेत, त्याच्या पाठचा हेतू काय हे मला संपूर्णपणे माहिती आहे, परंतु अशा टीका टिप्पणीतून माझ्या निर्णय प्रक्रियेवरती कोणताही फरक पडणार नाही आहे। जी लोक हेतुपुरस्पर हे आरोप करत आहेत त्यांना कदाचित या संपूर्ण निर्णय प्रक्रियेवरती प्रभाव टाकायचा असेल आणि म्हणून असा प्रकार ते करत आहेत, परंतु मी आपल्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो, जनतेला सांगू इच्छितो की अशा या टिपाटिकणीतून माझ्यावरती कुठच्याही प्रकारचा दबाव पडू शकत नाही अथवा मी पडू देणार नाही आणि नियमानुसार घटनेच्या तरतुदीनुसार मी माझा निर्णय घेईन। सर, सर्वोच्च न्यायालयात सुद्धा या संदर्भातील सुनावणी आहे, परवा सुनावणी पार पडणार आहे आणि अशी मागणी जी केली जाते की राष्ट्रवादी आणि शिवसेना दोघांचीही आमदार अपात्रची सुनावणी एकत्रित घेण्यात यावी, तर अशी सुनावणी शक्य आहे का? मला असं आत्तापर्यंत कुठचाही आदेश प्राप्त झालेला नाही आहे आणि आपल्याला सांगितल्याप्रमाणे सुनावणी कशी घ्यावी आणि सुनावणी किती वेळात घ्यावी किंवा सुनावणी घेण्यासंदर्भातली प्रक्रिया काय असावी हा संपूर्ण अधिकार विधानसभा अध्यक्षांचा आहे। कायद्याच्या जे नियम आहेत, ज्या कायद्यातल्या तरतुदी आहेत, संविधानातल्या तरतुदी आहेत, त्याचं पालन करून आपण निर्णय घेऊ। केवळ कोणाच्या तरी इच्छेनुसार हा निर्णय घेता येणार नाही, जे नियम आहेत त्यांचं पालन करूनच हा निर्णय घेतला जाईल। बघा, या डिस्क्वालिफिकेशन संदर्भात, अपात्रतेसंदर्भात नबम रेबिया ही जी सर्वोच्च न्यायालयाची जजमेंट आहे ती एक लँडमार्क जजमेंट आहे, त्याच्यात काही सिद्धांत ठरवले गेले आहेत आणि तसं असताना ह्याच्यात अधिक संशोधन गरजेनुसार आपल्याला माहिती आहे की पार्लमेंटरी डेमोक्रेसी ही इव्हॉल्विंग सिस्टम आहे आणि ह्याच्यात विशेष करून आपलं शेड्यूल 10 मधला जो कायदा आहे अपात्रतेसंदर्भातला हा इव्हॉल्विंग कायदा आहे। प्रत्येक घटनेतून हा अधिक बळकट केला जातो, वेगवेगळ्या प्रसंगातून ह्याच्यात संशोधन करून बदल केले गेले आहेत। 10 वर्षापूर्वीचा डिस्क्वालिफिकेशनचा कायदा शेड्यूल 10 मधला हा कितीतरी कमजोर होता, आता तो अधिक बळकट केला गेला आहे आणि आत्ताच्या परिस्थितीतून मला खात्री आहे
की ह्यातून संशोधन करून सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईन्स असतील किंवा पार्लमेंटमध्ये चर्चा होणं अपेक्षित असेल तर ती होऊन मला निश्चित खात्री आहे की ह्याच्यात योग्य त्या बदल किंवा कायदा अधिक बळकट करण्यासाठी तरतुदी केल्या जातील. तुमचा निर्णय हा महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणाराच असेल? माझा निर्णय हा महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देणारा असेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.